सी derivatives of inverse function. That is the first example. Differentiate sin inverse ब्रॅकेट मध्ये cos of x with respect to x. म्हणजे दिलेल्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करायचा आहे. पहिला जो फंक्शन दिलेला आहे तो फंक्शन ॲज इट इज लिहिला. लेट y इक्वल टू साइन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये कॉस एक्स दिलेला आहे. आता हा आपला जो फंक्शन आहे तो इनवर्स फंक्शन दिलेला आहे कारण साइनचा इनवर्स आहे. फंक्शन जो आहे तो इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतोय आणि दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dy अपॉन dx इक्वल टू साइन इनवर्स ब्रॅकेटमध्ये कॉस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता स्टँडर्ड फंक्शन जो आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स आहे पण इथं एक्स ऐवजी कॉस एक्स आलेला आहे. बरोबर ना? म्हणजे हा झाला कंपोजिट फंक्शन. साइन इनवर्स ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतोय आपण. काय फॉर्म्युला? साइन इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर फंक्शनचा स्क्वेअर ना 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस फंक्शनचा स्क्वेअर. फंक्शन म्हणजे काय तर कॉस एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह. काय फॉर्म्युला? साइन इनवर्स ऑफ फंक्शन इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस फंक्शन म्हणजे काय कॉस एक्स आहे. कॉस एक्सचा स्क्वेअर आणि त्या फंक्शनचा म्हणजे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय केला. बरोबर ना फॉर्म्युला? साइन इनवर्स फंक्शन म्हणजे एक्सच्या ऐवजी कॉस एक्स आलेला आहे त्यामुळे फंक्शन झाला हा दॅट इज 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस फंक्शन म्हणजे एक्सच्या ऐवजी कॉस एक्स आले त्याचा स्क्वेअर इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे कॉस एक्स आहे. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिला दॅट इज 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. फॉर्म्युला आपल्यापाशी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. बरोबर ना? त्यावरून 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय लिहू शकतो आपण? स्क्वेअर थीटा म्हणजे एक्स आहे. इथे फॉर्म्युला अप्लाय केला. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. तिथून 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थीटा म्हणजे एक्स आहे साइन स्क्वेअर एक्स इन टू कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय तो लिहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इक्वल्स टू मायनस साइन ऑफ एक्स. आता इथं डिवाइडला स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जाईल. बरोबर? म्हणजे काय राहणार 1 अपॉन साइन एक्स स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल झाला फक्त साइन एक्स राहणार म्हणजे 1 अपॉन साइन एक्स राहील आणि हा मायनस साइन एक्स ऍज इट इज न्यूमरेटरला आहे म्हणजे साइन एक्स कॅन्सल होऊन जाईल फक्त राहणार मायनस विथ 1. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल्स टू -1. समजलं एक्झाम्पल? लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. डिफरन्शिएट tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये कॉट इनवर्स 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेट अस सपोज दॅट फर्स्ट दिलेला जो फंक्शन आहे टॅन ब्रॅकेट मध्ये कॉट इनवर्स 1 अपॉन एक्स याला y सपोज केला आणि याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरोबर ना? म्हणजे आपल्यापाशी फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स. इथं जो आहे तो इनवर्स आत आहे कॉट इनवर्स ऑफ एक्स इनवर्स आत आहे. आपल्यापाशी टॅनचा फॉर्म्युला काय 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर ना? म्हणजे त्या एक्सने एक्स ऐवजी फंक्शन आहे इनवर्सचा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार नाही त्याआधी आपण सिम्प्लिफाय करतोय कारण इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये आपण फॉर्म्युले बघितले होते. बाहेर तर टॅन असेल तर आत आपण टॅन तयार करून घेऊ शकतो टॅन इनवर्स तयार करून घेऊ शकतोय. बरोबर ना? म्हणजे टॅन आणि टॅन इनवर्स कॅन्सल करता येईल आपल्याला. बाहेर जर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन टॅन असेल तर आत टॅन इनवर्स तयार करून घेऊ शकतोय आपण म्हणजे इनवर्सचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतोय म्हणजे कॉट इनवर्स 1 अपॉन एक्स काय फॉर्म्युला
नाही, तो नव्हे. लास्ट सेमिस्टरला आपण इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची फॉर्म्युला अप्लाय बघितली होती ट्रिग्नोमेट्री मध्ये. कॉट इनव्हर्सचा रेसिप्रोकल टॅन इनव्हर्स ना, आणि 1/x चा रेसिप्रोकल x डिवायडेड बाय 1 ते फॉर्म्युला अप्लाय करू शकतोय. पण हा टॅन आहे तसा. कॉट इनव्हर्स 1/x इक्वल्स टू टॅन इनव्हर्स x फॉर्म्युला आपल्याविषयी, आणि याचा रेसिप्रोकल टॅन इनव्हर्स, आणि 1/x चा रेसिप्रोकल x डिवायडेड बाय 1, तो डिवाइड तर 1 आपण लिहित नाही, बरोबर काय? हा, म्हणजे टॅन आणि त्याचा इनव्हर्स कॅन्सल करू शकतोय, पण राहणार फक्त x. मागच्या सेमिस्टर मध्ये आपण एक्झाम्पल बघितली होती अशी. बाहेर टॅन आहे, आत टॅन इनव्हर्स तयार करून घेतला. कॉट इनव्हर्सचा व्यस्त टॅन इनव्हर्स x, आणि 1/x चा व्यस्त केला x डिवायडेड बाय 1, डिवाइड तर 1 लिहित नाही आपण. म्हणजे टॅन आणि त्याचा इनव्हर्स कॅन्सल होईल, राहणार फक्त x. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला. y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x, म्हणजे dy अपॉन dx ची व्हॅल्यू किती? 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इक्वल्स टू 1. समजलं एक्झाम्पल हा? इथं स्टँडर्ड फॉर्म्युला होता टॅन इनव्हर्स 1/x इक्वल्स टू कॉट इनव्हर्स 1/x इक्वल्स टू टॅन इनव्हर्स x. डायरेक्ट फॉर्म्युला आहे हा, फक्त फॉर्म्युला लिहिलेला आहे आणि टॅन आणि इनव्हर्स कॅन्सल केला, राहणार x आणि x डेरिव्हेटिव्ह 1. Let us see next. Find dy upon dx if y equals to tan inverse ब्रॅकेट मध्ये cos x मायनस sin x डिवायडेड बाय cos x प्लस sin x. हा एक्झाम्पल दिलेला आहे. फर्स्ट ऍज इट लिहून घेतला आपण. इफ y इक्वल्स टू दिलेला फंक्शन काय, y इक्वल्स टू tan इनवर्स ब्रॅकेट मध्ये cos x मायनस sin x डिवायडेड बाय cos x प्लस sin x. आता याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, म्हणजेच काय, dy अपॉन dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता एक्झाम्पल थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. पहिल्या एक्झाम्पल आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. बाहेर टॅन इनवर्स आहे, म्हणजे आत सुद्धा टॅन इनवर्सची टर्म तयार करून घ्यायला पाहिजे. याला सिम्प्लिफाय करायला पाहिजे आपल्याला. इथे टॅन आला पाहिजे, काय करावं लागेल बोला. cos x मायनस साइन एक्स डिवायडेड बाय cos x प्लस साइन एक्स दिलेला आहे. काय सिम्प्लिफाय करता येईल? डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही आपण, कारण एक्झाम्पल लेंदी होते भरपूर. त्यामुळे पहिला सिम्प्लिफाय करतो. ब्रॅकेटला सिम्प्लिफाय करायचं आहे, ब्रॅकेटच्या आत टॅनची टर्म तयार करायची आहे. काय करावं लागेल? सेपरेट डिवाइड cos x डिवायडेड बाय cos x प्लस साइन x. सेपरेट डिवाइड केल्यानंतर काही फरक पडत नाही, होत नाही काही. एकच टर्म असेल किंवा मल्टिप्लाय असेल तर कॅन्सल केला असता cos x प्लस साइन आहे डिवाइडला. लेट अस सी, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोघांना काय होतो, मी cos न डिवाइड करतो. काय न्यूमरेटरला काय, cos x मायनस साइन x हा न्यूमरेटर आहे ना, आणि डिवाइडला काय, cos x प्लस साइन x. दोघांना cos x ने डिवाइड केला, म्हणजे न्यूमरेटरच्या दोन्ही टर्मला cos x ने डिवाइड करतोय, आणि डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्मला cos x ने डिवाइड केला. म्हणजे का y इक्वल टू टॅन एक्स, टॅन इनवर्स आहे तसा. पहिल्या टर्मला cos x ने डिवाइड केला, काय राहणार? 1. आणि दुसऱ्या टर्मला cos x ने डिवाइड केला, म्हणजे sin x डिवाइडेड बाय cos x, म्हणजे काय, tan x. सेम डिवाइडला सुद्धा cos x ला cos x ने डिवाइड केला म्हणजे 1 राहणार, प्लस sin ला डिवाइडेड बाय tan cos केला म्हणजे tan राहणार. काय केलं समजलं? इथं फक्त स्टेटमेंट लिहा, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos x म्हणून. हा, ब्रॅकेटच्या आत फक्त, ब्रॅकेटच्या आत काय केला, न्यूमरेटरला cos x ने डिवाइड केला म्हणजे दोन्ही टर्मला cos x ने डिवाइड, आणि डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्मला cos x ने डिवाइड केला म्हणजे cos डिवाइडेड बाय cos म्हणजे 1, मायनस साइन डिवाइडेड बाय cos म्हणजे tan. हा झाला न्यूमरेटर. डिवाइडला सुद्धा सेम, cos डिवाइडेड बाय cos म्हणजे 1 प्लस साइन अपॉन cos म्हणजे tan. देअरफॉर y इक्वल्स टू tan इनवर्स आहे तसा. आता लेट अस ऑब्झर्व दॅट पहिली टर्म 1 आहे, बरोबर, आणि दुसरी टर्म tan x आहे. डिवाइडला सुद्धा सेम, पहिली टर्म 1 आहे आणि दुसरी टर्म tan x आहे, बरोबर ना. फक्त मिडल साइन मायनस आणि प्लस दिलेला आहे.
आता 1 च्या ऐवजी आपण टॅनच्या फॉर्ममध्ये काय लिहू शकतोय? टॅनची व्हॅल्यू कोणत्या अँगलला 1 आहे? 45 ना? म्हणजे या 1 च्या ऐवजी टॅन 45 आहे म्हणजे पाय बाय 4 लिहितोय. 45 डिग्री ना म्हणजे पाय बाय 4. 180 भागिले 4. या 1 च्या ऐवजी काय लिहिला? टॅन ऑफ पाय बाय 4 म्हणजे टॅन 45 पाय बाय 4 म्हणजे 45. व्हॅल्यू 1 आहे. त्याऐवजी 1 लिहिला. मायनस टॅन एक्स आहे तसा. डिवायडेड बाय 1 च्या ऐवजी टॅन 45 म्हणजे पाय बाय 4 म्हणजे 45 प्लस टॅन एक्स आहे तसा. म्हणजे काय केला? या 1 दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जो 1 आहे 1 म्हणजे टॅन 45 45 म्हणजे पाय बाय 4 टॅन 45 लिहिला. आता इथं आपला फॉर्म्युला आहे आपल्यापाशी टॅन इनवर्स ए मायनस बी डिवायडेड बाय ए प्लस बी. इनवर्सचा फॉर्म्युला अप्लाय केला. टॅन ऑफ ए मायनस बी इक्वल्स टू टॅन ए म्हणजे काय होईल? टॅन ने त्याचा इनवर्स कॅन्सल होईल. फक्त पाय बाय 4 राहणार. सॉरी इथे जरा असं मिस्टेक झाली बघा. हा 1 आहे तसं ठेवा. जरा ऐकू येते काय? हां. हा 1 हां, जरा टायपिंग मिस्टेक आहे इथं. हा जो डिव्हाइडचा 1 आहे तो आहे तसं ठेवा 1 प्लस टॅनला मल्टिप्लाय बाय काय म्हणजे 1 आहे ना? हॅलो? हा डिव्हाइडचा 1 आहे तसं ठेवा. प्लस टॅनला मल्टिप्लाय बाय काय म्हणजे 1 आहे. त्या 1 च्या ऐवजी पाय बाय 4 टॅन पाय बाय 4 मल्टिप्लाय बाय टॅन एक्स इथे मल्टिप्लाय करा. आणि तो 1 प्लस म्हणजे टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इथं प्लस ऐवजी मल्टिप्लाय इंटू टॅन बी म्हणजे टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला तयार होईल. जरा टायपिंग मिस्टेक झालेली इथं. कळालं काय करायचंय? हा जरा बोलतो बघा मी. हा 1 जो आहे न्यूमरेटरला जो 1 आहे त्याऐवजी काय लिहिला टॅन पाय बाय 4 बरोबर मायनस टॅन एक्स आहे तसं ठेवा डिवायडेड बाय हा 1 आहे तसा प्लस इथं काही मल्टिप्लाय म्हणजे 1 असणार आहे. टॅन एक्सला मल्टिप्लाय बाय काही 1 आहे. बरोबर ना? त्या 1 च्या ऐवजी टॅन पाय बाय 4 लिहा. पाय बाय 4 मल्टिप्लाय बाय टॅन एक्स. इथे साइन मल्टिप्लाय करा आणि 1 प्लस म्हणा. हां? म्हणजे टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी दॅट इज टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला तयार होईल. कळालं? डिवाइडचा 1 ॲज इट इज प्लस इथं टॅन पाय बाय 4 मल्टिप्लाय बाय टॅन एक्स होईल. म्हणजे टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला तयार होईल. दॅट इज टॅन ऑफ ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी इथं प्लस ऐवजी मल्टिप्लाय करा. हा आणि 1 प्लस आहे तसा. हा 1 हा 1 आहे ठेवायचा. हा 1 प्लस पाय बाय 4 मल्टिप्लाय बाय टॅन एक्स फक्त इथे चेंज करून घ्या. हा म्हणजे टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे तो. टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी बरोबर ना? म्हणजे टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला अप्लाय केला. ए म्हणजे पाय बाय 4 बी म्हणजे एक्स आहे. म्हणजे टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल होईल. पाय बाय 4 मायनस एक्स ही टर्म राहणार. बरोबर ना? आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. therefore दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह अटॅच केला. dy अपॉन dx इक्वल्स टू पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट मायनस दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला. आता पाय बाय 4 ही कॉन्स्टंट टर्म आहे. बरोबर काय? किती डेरिव्हेटिव्ह? डेरिव्हेटिव्ह किती? 0 मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 म्हणजे dy अपॉन dx आन्सर किती आलं? मायनस. इथे समजलं इथं काय करेक्शन करायचं आहे? हा 1 आहे तसं ठेवायचं आहे प्लस इथं 1 आहे मल्टिप्लायला टॅन एक्सला म्हणजे टॅन पाय बाय 4 इंटू टॅन एक्स करायचं आहे फक्त. प्लस साइन काढून टाकायचं मल्टिप्लाय आणि त्याच्या समोर 1 प्लस म्हणायचं. हा कुठं? आणि इनव्हर्स टॅन कॅन्सल का केलं आपण कारण मागच्या सेमेस्टरला आपण फॉर्म्युला बघितली होती. साइन आणि त्याचा इनव्हर्स असेल तर कॅन्सल. कॉस आणि त्याचा इनव्हर्स असेल तर कॅन्सल करू शकतोय. इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन मध्ये टॅन इनव्हर्स आणि टॅन मल्टिप्लाय असेल तर कॅन्सल करायचा.
Next example, differentiate with respect to x. Tan inverse 5x divided by 1 minus 6x square. Let us see. पहिला y इक्वल टू सपोज करतो दिलेल्या फंक्शनला. लेट y इक्वल्स टू tan इनवर्स 5x divided by 1 minus 6x square. अगेन पहिला सिम्प्लिफाय करावं लागेल एक्झाम्पलला, कारण डायरेक्ट आपण डेरिव्हेटिव्ह लिहू शकत नाहीये. पहिला दिलेल्या एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करतोय. हा जो 5x आहे बरोबर ना, न्यूमरेटरला 5x आहे आणि डिवाइडला काय 6x स्क्वेअर आहे बरोबर काय. 5x ला दोन फॉर्म मध्ये स्प्लिट करायचं आहे, म्हणजे दोन संख्यामध्ये स्प्लिट करायचं जेणेकरून येणार आन्सर 6x स्क्वेअर आला पाहिजे. काय करू शकतोय, 2 आणि 3 x ना, त्यामुळे काय करतोय 5x ला स्प्लिट केला 3x प्लस 2x, दोघांचा मल्टिप्लाय केला तर 6x स्क्वेअर होईल बरोबर काय. इथे लिहितोय मी 5x ला काय लिहिला 3x प्लस 2x म्हणजे 5x, 1 मायनस 3x स्क्वेअर म्हणजे काय, या दोन्ही फॉर्म मध्ये लिहितोय 3x मल्टिप्लाय बाय 2x म्हणजे 3 इंटू 2 6, x मल्टिप्लाय बाय x म्हणजे x स्क्वेअर बरोबर काय. कळालं काय, काय केलं आपण 5x ला 6x स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये स्प्लिट केला, म्हणजे 6x स्क्वेअर म्हणजे काय 3x मल्टिप्लाय बाय 2x आणि दोघांची बेरीज केला तर 5x होईल, या फॉर्म मध्ये स्प्लिट करतोय. इथं फॉर्म्युला आपल्यापाशी tan इनवर्स a प्लस बी डिवायडेड बाय 1 मायनस a इंटू बी. a म्हणजे 3x आहे आणि b म्हणजे 2x आहे, म्हणजे tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b चा फॉर्म्युला आपल्यापाशी, दॅट इज tan इनवर्स a प्लस बी डिवायडेड बाय 1 मायनस a इंटू बी. tan इनवर्स a प्लस b चा फॉर्म्युला तयार केला आपण. tan इनवर्स a प्लस tan इनवर्स b चा फॉर्म्युला काय, tan इनवर्स a प्लस बी डिवायडेड बाय 1 मायनस a इंटू बी. रिव्हर्स फॉर्म्युला अप्लाय केला. कळालं. हा, आता इथं फंक्शन झाला tan इनवर्स ऑफ फंक्शन, फंक्शन म्हणजे x ऐवजी 3x आलेला आहे. tan इनवर्स ऑफ फंक्शन, फंक्शन म्हणजे x ऐवजी 2x आलेला आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतोय. आता दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतोय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx घेतला. मिडल साइन जो आहे तो प्लस आहे, तेव्हा पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x सेपरेट, म्हणजे tan इनवर्स 3x चा प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स 2x दुसरी टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला. बोला काय फॉर्म्युला. नाही नाही नाही, tan इनवर्स ऑफ फंक्शन फॉर्म्युला आपल्यापाशी डायरेक्ट. tan इनवर्सला मल्टिप्लाय बाय पुढे 3 असता तर बाहेर घेतला असता, 3 इंटू tan इनवर्स असता तर 3 बाहेर घेतला असता, पण इथे tan इनवर्स x ऐवजी फंक्शन आलेलं आहे, तर tan इनवर्स ऑफ फंक्शन फॉर्म्युला आपल्यापाशी 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर. समजतोय. tan इनवर्सला मल्टिप्लाय बाय 3 असता तर बाहेर घेतला असता, पण इथं फंक्शन आहे 3x, त्यामुळे 3 बाहेर घेऊ शकत नाही आपण. tan इनवर्स ऑफ फंक्शन फॉर्म्युला 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर, फंक्शन म्हणजे 3x आहे त्याचा स्क्वेअर, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजे 3x, प्लस इथे सुद्धा tan इनवर्स ऑफ फंक्शन, फंक्शन म्हणजे 2x आहे, 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आवाज कोणाचा बंद करायला. नाही नाही नाही, रूट नाही आहे. tan इनवर्स ऑफ फंक्शन 1 अपॉन 1 प्लस फंक्शनचा स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन म्हणजे 3x, प्लस इथे सुद्धा तोच फॉर्म्युला tan इनवर्स फंक्शन इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस फंक्शन, फंक्शन म्हणजे 2x चा स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. ओके. आता इथे 3 बाहेर घेऊ शकतोय पण, हा कारण x ला मल्टिप्लाय ना, फंक्शनला मल्टिप्लाय 3, हा 3 बाहेर घ्यायचा आणि डेरिव्हेटिव्हचा 2 बाहेर घ्यायचा, म्हणजे काय केलं इथं 1 अपॉन 1 प्लस दोघांचा स्क्वेअर सेपरेट करतोय, 3 चा स्क्वेअर 9 आणि x चा स्क्वेअर 9x स्क्वेअर. इथं डेरिव्हेटिव्हच्या बाहेर 3 घेतला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय आहे त्याचा मल्टिप्लायला ब्रॅकेट लिहिला, प्लस 1 अपॉन 1 प्लस 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि x चा स्क्वेअर आहे म्हणजे 4x स्क्वेअर, इनटू ब्रॅकेट मध्ये 2 बाहेर घेतला, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ऍज इट इज होतोय. म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल्स टू 1 आणि ते सुद्धा डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल्स टू 1. बाकीच्या टर्म आहे तशा ठेवल्या,
डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इक्वल्स टू 1 लिहिला. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय होईल, 3 into 1 म्हणजे 3. तो न्यूमरेटरला 1 ला मल्टिप्लाय केला म्हणजे 3 डिवायडेड बाय 9x स्क्वेअर प्लस 2 ला मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 2 मल्टिप्लाय न्यूमरेटर केला 2 डिवायडेड बाय 1 प्लस 4x स्क्वेअर दॅट इज dy अपॉन dx चा स्क्वेअर. समजलं एक्झाम्पल? हा, हॅलो.